आता आपण हरिटी आणायला चाललोय. दुर्वा बोलतात, दुर्वा म्हणजे हरिटी. हरिटी आणायला चाललो आता आपण. ही हरिटी आहे, ही तोडायची ती. ह्याच्यामध्ये 11 प्रकारचे धान्य असतात, कडधान्य असतात. ह्याच्यामध्ये जुड्यांचा आपण एक हार बनवतो आणि बाप्पाला तो आपण अर्पण करतो. अनादिकाल म्हणजे वर्षानुवर्ष आमची परंपरा आहे डोक्यावरून. कृष्ण राधा, हे राधा राधा कृष्ण राधा. भजन करा. काय उभत हे गणपती विसर्जन करा. हे आता याच्यामध्ये विसर्जन करणार. पुन्हा गणपती नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे. आज विसर्जनाच्या दिवशी आपल्या गावामध्ये कसं विसर्जन होतं, परंपरा काय असते, काय म्हणजे गणपतीला आपण काय काय देतो, या सगळ्या गोष्टी मी या ब्लॉगमध्ये कवर करणार आहे. तर हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. आपल्या गावच्या गणपतीचं म्हणजे विसर्जनाच्या दिवशी 5 आरत्या असतात, टोटल 5 आरत्या. त्यातल्या 4 आरत्या आपल्या गणपतीच्या समोर असतात आणि 5वी आरती आपली महाआरती बाहेर असते. तर सगळ्या आरत्या मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचं विसर्जन कसं असतं, परंपरा कशी असते, गणपती नेतात कसं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर हा ब्लॉग नक्की बघा. तर मित्रांनो, आता आपण हरिटी आणायला चाललो आहे. दुर्वा बोलतात, दुर्वा म्हणजे हरिटी. हरिटी आणायला चाललो आता आपण. मित्रांनो, हे बघा मित्रांनो, ही अशी दुर्वा असते आतमध्ये गवतामध्ये लपलेली. ही दुर्वा वेचून काढायला लागते. आपले गणपती काढतात आता दुर्वा अशा काहीशी इथे भेटतात. हे बघा इथे कसे आहेत, लागत नाही. इथे आहेत, हे बघा इथे आहेत. दरवर्षी जास्त असतात का? हे बघा इथे इथे आहेत, इथे आहेत, खूप साऱ्या दुर्वा आहेत, तिथे आहेत. हे बघा, ही बघा दुर्वा, ही अशी दुर्वा असते. ही बघा, तुम्हाला दिसत असेल, ही काहीशी अशी दुर्वा आहे. ही बघा, त्याला दुर्वा म्हणतात. तशी काढायला लागतात आणि गावच्या भाषेमध्ये याला हरिटी बोलतात. बघा, ही हरिटी आहे, ही तोडायची ती. पाऊस आहे म्हणून छत्री घेऊन आलो आहे. आपल्याकडे हे नाही, जॅकेट नाही. हरिटी अशी तोडायला लागते. चांगलं वाटतं, छान वाटतं. आपल्या बाप्पाला आपण आपल्या हाताने आपण दुर्वा तोडून आपल्या बाप्पाला अर्पण करतोय. ही खूप छान फिलिंग आहे. ही सगळी गावच्या साईडलाच आम्हाला भेटते फिलिंग. जर मुंबईला सगळं बघायला गेलो ना आपण, मुंबईला कसं असतं, ही सगळं रेडीमेड असतं आणि त्याला मजा नाही. अशा मस्त अशा वातावरणामध्ये आम्ही हरिटी काढायला आलो आहे. आपले गणपती आपल्यासोबत, आम्ही हरिटी शोधतो इथे कुठे भेटते का. असं काहीचं वातावरण आपल्या बाजूला, मस्त असं गवताळ, सुंदर असं रान आहे. तर आपल्या बाप्पाच्या विसर्जनाला आपण अशी शिदोरी देत असतो. त्या शिदोरीमध्ये काय काय असतं, अभिषेक सांगेल आपल्याला. अभिषेक, काय काय असतं? ह्याच्यामध्ये 11 प्रकारचे धान्य असतात, कडधान्य असतात. ह्याच्यामध्ये वाल, मूग, मटकी, हिरवे वाटणे, लाल चणे, परत तांदळाचं पीठ, मसाला, अशा काही 11 प्रकारचे कडधान्य असतात. ते कसं आपण बाप्पा आपल्यामधून आज गेल्यावरती आपण 11 महिन्यानंतर तो आपल्याकडे येतो. मग 11 महिन्यानंतर आपल्याकडे आल्यावरती हे 11 महिन्याचा नैवेद्य आपण त्याला, त्याच्यासोबत शिदोरी आपण त्याला ती करून पाठवतो. मग ती शिदोरी आपण आता बांधणार आणि ही जी आपण माळ बनवणार. मग ही माळ बनवून आपण ती गणपतीच्या गळ्यात घालून त्याला आपण त्याचं विसर्जन करणार चांगल्यापैकी. तर अशा प्रकारे आपल्या बाप्पाची 11 महिन्याची शिदोरी आपण बाप्पासोबत पाठवतो. आणि त्याचबरोबर असे दुर्वा घेऊन येतो. अशा दुर्वांची 21 दुर्वांची 21 आपण जुड्या बांधतो आणि त्या जुड्यांचा आपण एक हार बनवतो आणि बाप्पाला तो आपण अर्पण करतो. अशा प्रकारचं आपल्या बाप्पाच्या विसर्जनाची तयारी असते. गणपतीसाठी शिदोरीचा हार बनवला आहे सर्जर अण्णांनी आणि बाकीचे सगळे 21 दुर्वा त्यातून निवडतात. ते जे आपण दुर्वा तोडून आणले आता इथून 21 दुर्वा आता तोडतात, निवडतात. आता 21 दुर्वांचा एक हार बनेल, तो पण आपण गणपतीला अर्पण करणार. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.
गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा विजय असो तू सुकर्त्याचा विजय असो गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपले बाप्पा निघालेत गावाला. तर अशा प्रकारे सगळे एकत्र आम्ही गणपती इकडून घेऊन जातो. हे अशा आमच्या पुऱ्या आमच्या वाडीचे गणपती येथे एकत्र घेऊन चाललोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढल्या वर्षी. थोडं कट करा बाकी सगळे घे. सुतळी तोपर्यंत आमचे गणपती पुढे निघालेले आहेत. कारण वाडीतले गणपती घराबाहेर निघाले आहेत आणि आम्हाला लवकरात त्यांना काढणं गरजेचं आहे. फटाकड्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकता. पुढच्या वाडीतले सगळे गणपती देवळाजवळ जातील त्याआधी आम्हाला देखील तिथे पोहोचणं गरजेचं आहे. कारण आता आरती होईल तिथे आणि पावसाचे अतिवर्षण चालू आहे. पण तरी आता पाऊस जरा कमी झाला आहे. थँक्यू सो मच वरुण देवा. अशा रीतीने सगळे गणपती घराबाहेर आलेले आहेत आमच्या वाडीवरचे. आणि आता आम्ही चाललोय पुढच्या वाडीमध्ये नदीकडे मार्गस्थ करायला. बाकी वाडीतले देखील गणपती आता बाहेर निघतच आहेत. आई उभी आहे दहीभाताचा नैवेद्य घेऊन. ही आता नैवेद्य नाही दहीभाताचा मोर नाही प्रसाद घेऊन उभी आहे. आमचा भावरा गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. तर असं आमचा एकत्रित गणपती सगळ्या गावाचा गणपती एकत्र असतो. काय गणपती ओरडा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या. ही आमची परंपरा. पप्पू भाऊ बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तीच भाऊचा गणपती दिसतोय का? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर असं आपल्या मंदिरासमोर आपले सगळे गणपती आता बसणार. सगळ्या गावाचे सगळ्या वाडीचे आपले गणपती इथे बसणार. आमचे वसंतांना गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. काय सांगतो वसंतांना आपल्या गावची परंपरा? बेस्ट एक नंबर. ही आपल्या सालाबाद प्रमाणे चाललेली आहे आणि हीच परंपरा चालू राहील. किती वर्ष झाली आपल्या परंपरेला काय सांगू शकता? अनादिकाल झाला. म्हणजे वर्षानुवर्ष आमची परंपरा आहे डोक्यावरून गणपती घेऊन जायची आणि आम्ही पण तीच आता त्याच्या परंपरा चालवतोय.
आमचं मंदिर विनायक विठ्ठल देवीचं मंदिर. सगळ्या वाडीचा आपला प्रसाद असतो एकत्र. हो हो वाडीचा पूर्ण एकत्र प्रसाद सगळ्यांना वाटतोय आपण. सगळ्यांना तर वाटतात एक. हो 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 गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आज आमचे गणपती निघाले गावाला, चेन पडे ना आम्हाला. भोपळीच्या फुलं काय जाईन तालुक्याला, जाईन तालुक्याला. भोपळीच्या फुलं काय जाईन तालुक्याला, जाईन तालुक्याला. ओके ओके ओके. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुढल्या वर्षी तू सुख करताच गणपती बाप्पा. आमच्या पूर्ण वाडीचे देऊळवाडीचे गणपती सगळे खूप सुंदर असं एकत्रितरित्या गणपती साजरा होतो. मोरया 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 मोरया. गणपती बाप्पा मोरया. अशी आमची गणपतीची पूर्ण रांग, पूर्ण गणपती आमचे येतात आहे. अशा प्रकारे सगळे एकत्र आहेत, आनंदी आहेत सगळे, चांगलं वाटतंय. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. राधा कृष्ण राधा हे राधा राधा कृष्ण 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 राधा 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 कृष्ण राधा हे राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा हे राधा राधा कृष्ण राधा. भजन करा गणरायाचे भजन करा भजन करा गणरायाचे भजन करा. भजन करा गणपती बाप्पा. पर्या पुरा गणेशोत्सव. मामा काय उभत आता काय उभत हे गणपती विसर्जन कराय. हे आता याच्यामध्ये विसर्जन करणं. हे असं आमच्या नदीवरती घाण होऊ नये म्हणून इकडे असं टेम्पो उभा आहे. या टेम्पोमध्ये जे गणपतीचं काही असेल फुलं वगैरे याच्यामध्ये असणार. आमची नदी घाण होऊ नये म्हणून आमच्या गावातल्या प्रतिष्ठित मंडळींनी हे सगळी सोय केली आहे. इकडे इको फ्रेंडली गणपती विसर्जनाची पण सोय केली आहे. इकडे एक टेम्पो उभा केला आहे, याच्यामध्ये सगळं गणपतीचं काही असेल फुलं वगैरे असेल ते सगळे इथे ठेवू शकतात. त्याच्यामुळे म्हणजे नदी खराब होणार नाही. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढल्या वर्षी. अशा प्रकारे इकडे आपल्या इको फ्रेंडली गणपतीचं विसर्जन झालंय. तर इकडे आपली अशी नदी आहे, नदीमध्ये आपले सगळे गणपती बाप्पा विसर्जन होणार. थोडं भावूक वाटतंय, थोडंसं कंठ दाटून आलेत गणपती बाप्पा चाललेत. अशी काही अशी नदी भरलेली आहे, तुडुंब भरलेली नदी आहे, त्याच्यामध्ये आपले बाप्पा विसर्जन होणार. आता आमच्या सगळे वाडीचे गणपती आता इथे एकत्र आहेत. आता इथे एक मोठी आरती होईल इकडे सगळ्यांचे एकत्र. त्याच्यानंतर इथून आम्ही विसर्जनासाठी गणपती नदीमध्ये घेऊन जाणार आहे. बघू शकता आमचा बाबू गणपती जातो म्हणून रडतोय.
अरे इथं बाबू गणपती जातो म्हणून रडतोय. वर्षाला रडतो बघा, वर्षाला त्याला 2 दिवस येतो. रोज बसतील आवाज येतो. येणार बाबू पुढच्या वर्षी परत येणार. तू मागून ये ना. पुढे जा ना, साईड साईड साईड. एक मिनिट आहे, एक मिनिट. तुझ्या नाही पडेल चालू कर ना. जरा 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 साईड. इकडे आहे तिकडे आहे म्हणून पाडलं. जरा 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 जागा जरा जागा द्या काका. जरा जागा द्या ताई. साईड 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 जा, साईड जा, साईड. पुढे जा ना, आम्ही साईड होती. जरा जरा जागा द्या, जागा द्या. जरा जागा द्या. जरा जागा द्या काका. जरा जागा द्या, जरा जागा. अरे जरा जागा द्या. कुणाला निकिताला एक मिनिट अशा रीतीने एवढे सगळे गणपती गावातले आमच्या जेवढ्या वाड्या आहेत ते सगळे गणपती इथे एका लाईनीत विराजमान झालेले आहेत विसर्जनासाठी. आता आपण नंतर विसर्जन करूया. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती या वर्षी सुखकर्त्याच्या नावानं गणपती बाप्पा मोरया. 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 लवकर या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा
गणपती बाप्पा लवकर या तर अशा प्रकारे आमच्या गणपतीचं पारंपरिक विसर्जन असं होतं. ही आमची नदी आहे, या नदीमध्ये सगळे गणपती एकत्र येऊन इथे विसर्जित होतात. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. आता दाखव वाळू दाखव. दादा यांच्यात चांगल्या प्रकारे व्हिडिओ शूटिंग चालू आहे. आम्हाला काही घेत नाही, आम्हाला घेत नाही. आता हेच आमचं दुर्भाग्य आहे. कसं पण येऊ दे, आमचं तेवढं येऊ दे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती आपल्या बाप्पाचं विसर्जन झालं. आता ही माती नदीतली माती आहे. ही माती आम्ही घेऊन जातो दरवर्षी आणि सगळ्यांच्या घराच्या वरती टाकतो. ती माती टाकण्याच्या मागचं कारण म्हणजे असं की बाप्पाचा आशीर्वाद सगळ्यांवरती राहावा कायमस्वरूपी. हा त्याच्या मागचा एक उद्देश असतो आमचा. आणि आता आपण जाऊया, आता जातो आपण घरी जाऊया. बाप्पाची पुन्हा एकदा आपण आरती करू लास्टला आणि असं काहीच आपलं विसर्जन होतं. आता आलो बाप्पाला सोडून. पूर्ण दरबार बाप्पाचा सुना झाला. आता सगळं खाली झालं. खूप वाईट वाटतंय. मन भरून आलेलं होतं, आपलं हृदय भरून आलं. खराब वाटतं. बाप्पा नाही, आता पूर्ण खाली झाले सगळं. 5 दिवस बाप्पा आपल्यासोबत होता, आज नाही आहे. मग पुढच्या वर्षीची वाट बघूया. आता पुढच्या वर्षीची वाट बघूया. पुन्हा त्याच जोशात, त्याच डेकोरेशनच्या जोशामध्ये डेकोरेशन चांगलं करून पुन्हा त्याच उत्साहात आपण पुन्हा गणपतीला आणूया. तोपर्यंत मी तुमची आता रजा घेतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर तुम्ही आपल्या
आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.